नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष. राज्य शासनाने सोयाबीन खरेदीची जी 31 जानेवारीची अंतिम मुदत होती तिला आता 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. जे उद्दिष्ट होतं 12 लाख टन खरेदीचं ते पूर्ण झाल्यामुळं 31 जानेवारी जरी अंतिम मुदत असली तरी 28 तारखेला सर्व्हरनी बंद केलं होतं खरेदी. मग शेतकऱ्यांनी जेव्हा ठिकठिकाणी आंदोलनं केली त्याची दखल शासनाने घेतली. आता मुदत वाढवलेली आहे आणि मर्यादाही वाढवली आहे. कदाचित त्यात आणखीन समजा जर खरेदी झाली नाही तर पुन्हा मुदत वाढवण्यासाठी देखील प्रयत्न होतील किंवा मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. काय आहे की हे सगळं ना तहान लागल्यानंतर विहीर खणणं असे सगळे प्रकार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सोयाबीनच्या खरेदी केंद्राचा जेव्हा विषय येतो तेव्हा यंत्रणा कमकुवत असते. अगोदर खरेदी केंद्र उशिरा सुरू होतात, तिथे खरेदीची यंत्रणा नसते. मग यांचे जे निकष असतात ओलाव्याचे त्या अडचणी असतात. मग मालच खराब आहे, मग पुन्हा बारदानाच नाही आहे, मग सुतळीच नाही आहे. काहीही कारणं काढून शेतकऱ्याचा माल कसा कमीत कमी खरेदी करता येईल आणि शेतकरी तिकडे येणारच कसं नाही अशी दक्षताच या खरेदी केंद्रावर घेतली जाते. हे शासनाचा कारभार असाच चालतोय. आणि त्यामुळे मग जेव्हा आरडाओरडा व्हायला लागला बघा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं, कबुली दिली की आम्ही सोयाबीनची खरेदी नीट करू शकलो नाहीत. शेतकऱ्यांचं त्याच्यामुळं मोठं नुकसान झालंय. ते तेव्हा असं म्हणाले, ते 3 दिवसापूर्वी स्टेटमेंट आहे, 400 रुपये क्विंटलला शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागतो. आत्ताचा बाजारपेठेतला भाव आहे 3950. आता जवळजवळ 1000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागतं आहे. आणि शिवराजसिंह चौहान असं म्हणाले होते की जे आता सोयाबीनमध्ये लोकांना त्रास झाला त्याची कसर आम्ही आता कुठे भरून काढू? तुरीच्या मध्ये, हरभऱ्याच्या मध्ये, सगळी कडधान्याची खरेदी आम्ही चांगली करू, रब्बी हंगामाची खरेदी चांगली करू. आता मुळात सोयाबीनची खरेदी करण्यामधली यंत्रणा विकसित करता आली नाही, ते अपयशाची कबुली दिली केंद्रीय मंत्र्यांनी. पण पुढचं जे आश्वासन दिलंय ते लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणतात. अगदी त्याच पद्धतीचं आहे. कारण पुढच्याही यंत्रणा शासन विकसित करू शकत नाही. आत्ता तुरीची ती स्थिती होती आहे जी सोयाबीनची आहे. पाहता पाहता आत्ता 400-500 रुपये तूर हमी भावापेक्षा कमी भावाने विकली जाते आहे. आगामी 15 दिवस महिनाभरामध्ये हा आकडा देखील 6500 पर्यंत 1000 रुपये प्रति क्विंटल कमी भावाने बाजारपेठेत खरेदी होईल. आणि मग 2 महिन्यानंतर पुन्हा कदाचित केंद्रीय मंत्री म्हणतील आम्हाला तुरीची पण खरेदी म्हणावी तशी जमली नाही, हरभऱ्याची खरेदी म्हणावी तशी जमली नाही. त्यांच्या अशा पद्धतीच्या स्टेटमेंटमुळं शेतकऱ्याचं पोट भरत नाही. शेतकऱ्याचं जे नुकसान होतंय त्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे? म्हणजे नुसती दिलगिरी व्यक्त करून प्रश्न सुटत नाहीत ना. आर्थिक फटका जो बसतोय शेतकऱ्याला त्या विषयामध्ये निर्णय करायला पाहिजे. आणि आजपर्यंत जे बाकीची मंडळी होती त्यांनी नीट केलं नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिले, तुम्हाला सत्तेत बसवले. तुम्हीही जर त्यांच्यासारखेच वागायला लागलात, खोटं बोलायला लागलात, थापा मारायला लागलात तर मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ता जर प्रश्न घेऊन गेला आणि जेव्हा समजा शासकीय यंत्रणेला निदर्शनास आणले तर राज्यात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की आता असं नाही चालणार, आता दीर्घकालीन योजना करा, दरवर्षी हे सगळं लागणारच आहे, आपल्याला सगळ्या व्यवस्था नीट व्हायला पाहिजेत. अरे हो, पुढचं झालं. आत्ताचं काय आहे ना, आत्ता जो फटका बसला आहे त्याच्यावरती कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या, कुठं आपलं चुकलं, त्याच्याबद्दल मग त्या शेतकऱ्याला काय करणार, काय दिलासा कसा देणार. नुसतं गोड बोलून प्रश्न सुटत नाहीत. व्हायलंय असं हे सरकार केवळ गोड बोलते
आणि प्रश्न मात्र सोडवत नाही. आणि शेतकऱ्यांना आता कुठंच दाद मिळत नाही म्हणून शेतकरी हताश अवस्थेमध्ये जे आपल्या नशिबाला आलंय ते भोगावं लागेल म्हणून दैवावर भरोसा ठेवून तो गप्प बसतोय. तो अशा खरेदी केंद्रांकडे देखील ऑनलाईन नोंदणी करायला जात नाही. कारण काय करणार काय ना, होत काहीच नाही आहे. पावली शेतकऱ्याची अडवणूक होते आहे. आणि त्यामुळे शासनाने कितीही तरी ह्याचा फायदा घेणारा एक वेगळाच वर्ग आहे. तो फायदा घेणारा वेगळा वर्ग मार्केटमधून माल खरेदी करून परस्पर विकणं सगळी त्याच्यात व्यवस्था लागली आहे. पैसे दिले की त्यांचे व्यवहार होतात. पण सामान्य माणसांची मात्र अडवणूक होते. आणि या अडवणुकीकडे दुर्दैवाने ना शेतकरी संघटना म्हणाव्यात अशा, कारण आता काय त्यांच्यात तेवढी शकले झालेत ते तरी कुठं काय हे करणार. त्यामुळं कोणाकडे दाद मागायची हा शेतकऱ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. आता फक्त सोयाबीनच्या खरेदीची मुदत वाढवली हे फक्त मानायचं समाधान आहे. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याला याचा काहीही लाभ होणार नाही एवढं मात्र नक्की. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.